कमन या समय नेत्र बंद करू, प्रार्थना करू आपण. थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. कमन प्रे करूया, आपलं मन तयार करूया का देवाने आपल्याशी बोलावं. थँक्यू जीसस लॉर्ड. हे पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तू आज आम्हाला इथे एकत्र केलं. इवन हा संदेश परमेश्वर जे टी व्ही, यूट्यूब, फेसबुक ज्याही माध्यमाने पाहतील तेव्हा प्रत्येकाशी बोल पित्या. कळू दे परमेश्वर का कशा प्रकारे आमच्या प्रार्थनेला उत्तर येईल, कशा प्रकारे आमचं जीवन सुंदर होईल पित्या. परमेश्वर तू मार्ग प्रगट कर. आम्ही ऐकायला तयार आहोत प्रभू. बोल पित्या, आम्ही स्वीकारायला तयार आहोत. प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा तोच विषय आपण घेतोय जो मागच्या आठवडे घेतला होता की जीवन बाहेरून सुंदर आहे, जीवन बाहेरून सुंदर आहे, परंतु आतमधून ते कसं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा आहे का फक्त बाहेरची सुंदरता नकोय, आतून जीवन सुंदर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आमचं कुटुंब दिसायला चांगलं असेल पण आतमध्ये किती शांती आहे, आतमध्ये किती आनंद आहे, आतमध्ये किती प्रेम आहे, हे महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण ह्या गोष्टीचा आपण हे ढोंग करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण शांती पाहिजे, प्रत्येकाला आनंद पाहिजे, प्रत्येकाला उन्नती पाहिजे. आणि मग हे कसं मिळेल तर आजचं वचन प्रभू आम्हाला प्रगट करेल आणि आपण त्याप्रमाणे करायचं. म्हणजे परमेश्वर आपलं जीवन फक्त बाहेरून नाही पण आतमधून पण सुंदर करणार. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण दुसरे राजे अध्याय 2 आणि 19 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. आणि त्या नगरातल्या माणसांनी अलिशाला म्हटले, पहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची वस्ती बरी आहे असे माझ्या प्रभूला दिसते, परंतु पाणी वाईट व जमीन नापीक आहे. प्रेज द लॉर्ड. ना आपण यरीहो बद्दल वाचतोय. कशाबद्दल वाचतोय? नाहीतर असं लिहिलंय की गावातले लोक देवाच्या सेवेकडे आले आणि ते म्हणतात का दिसायला हे नगर चांगलं वाटतं, परंतु गावातलं पाणी कसं आहे? वाईट आहे. कसं आहे? वाईट. म्हणजे पिण्याच्या ते योग्य नाहीये आणि ह्यामुळं गावात जी शेती आपण करतो त्याला पण चांगलं पीक येत नाही. प्रेज द लॉर्ड. नाव यरीहो एक हिब्री शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो सुवास, फ्रेग्रन्स, सेंट. सेंट माहिती आहे ना, त्याचा काय येतो? सुवास येतो. काय येतो? म्हणजे यरीहोचा अर्थ आहे सुवास. सुवास चांगला असतो. कसा असतो? चांगला असतो. परंतु या ठिकाणी ज्याप्रमाणे गावाच्या नावाचा अर्थ आहे त्याप्रमाणे गावाची कंडिशन आहे का? प्लीज बोला. कळतंय? यरीहो म्हणजे सुवास, सेंट, परफ्यूम, पण त्याप्रमाणे कंडिशन नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी ज्याप्रमाणे गावाचा नावाचा अर्थ आहे ते लोक खोटा अभिमान बाळगत नाहीये, परंतु खरी परिस्थिती येऊन प्रभूच्या सेवकाला सांगतात की बघ ही खरी परिस्थिती आहे आणि आम्हाला याच्यातून बाहेर पडायचं. प्रेज द लॉर्ड. कळतंय? ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे गावाची कंडिशन नाहीये आणि म्हणून ते म्हणतात की आमची इच्छा आहे ही कंडिशन बदलावी, ही परिस्थिती बदलावी. आणि म्हणून ही प्रथम गोष्ट जी आम्हाला शिकायची का प्रभूची इच्छा आहे का आपण पण कोणाकडे आलं पाहिजे? येस, आपण प्रभूकडे आलं पाहिजे. मग प्रभूकडे यायचं म्हणजे सहभागितेमध्ये यायचं. कशामध्ये यायचं? सहभागितेमध्ये. मग सहभागितेमध्ये काय यायचं? बायबल तर आपल्या पण घरी आहे, परंतु सहभागितेमध्ये आल्यानंतर ते वचन आम्हाला कुणीतरी समजून शिकून सांगतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज या लोकांनी जो वाटा निवडला का सगळे लोक त्या सेवेकडे आले का तू उपाय सांग. काय सांग? उपाय सांग. म्हणजे उपाय जो त्यांनी सांगितला त्या वस्तू गावातच होत्या पण मार्ग दाखवणारा कोणीतरी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज बायबल कोणाकडे आहे? तुमच्याकडे. तुम्हाला वाचता येतं पण कुणीतरी पाहिजे का तुम्हाला ते सांगल, शिकवल. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण सर्वांनी देवाच्या सहभागितेमध्ये जास्त वेळ घातला पाहिजे. कारण जितका वेळ आपण देवाच्या सहभागितेमध्ये राहू तेवढं परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करेल आणि आपले जे मार्ग आहेत परमेश्वर ते मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. कळतंय? दिसायला गाव बाहेरून सुंदर आहे परंतु आतमध्ये पाणी वाईट आणि जमीन नापीक आहे. आणि ते आले का स्थिती बदल. त्याचप्रमाणे आपण पण प्रभूकडे आलं पाहिजे का देवा माझ्या कुटुंबाची ही स्थिती आहे आणि यामध्ये मी आनंदी नाहीये. कारण हे लपून ठेवल्याने किंवा मनात ठेवल्याने काही एक फरक पडणार नाही. पण आपलं मन जर आपण देवाकडे हलकं केलं, आपले त्रास जर आपण प्रभूला सांगितले तर आमचा हा विश्वास बसेल का प्रभू आहे आणि प्रभू कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोकांमध्ये आम्ही बघतो का खूप समस्या आहेत, खूप त्रास आहेत, पण तरी ते लोक प्रार्थनेला येत नाही. जगायचं म्हणून तसंच जगतात, तसंच त्या गोष्टी घेऊन चालतात, पण परमेश्वर यामध्ये आनंदी नाहीये. प्रभूची इच्छा आहे का रे बाबा मी तुमच्यासाठी सर्व काही केलंय, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. प्रेज द लॉर्ड. पण आज मनुष्य टी व्ही पाहिल,
जगातल्या गोष्टीत जाईल पण तो सहभागितेमध्ये येणार नाही. आणि शेवटी सांगल नाही ते त्रास काय सुटत नाही, त्या समस्या काही जात नाही, कुटुंबातील ती अवस्था काही बदलत नाही. तू देवाच्या सहवासात राहा, तू देवाच्या सहभागितेमध्ये ये, म्हणजे देव त्याच्या वाटण्याद्वारे तुला मार्ग प्रगट कर. प्रेज द लॉर्ड. कारण आपला प्रभू बोलतो, आपला प्रभू काय करतो, बोलतो, पण त्याचे लोक त्याचं ऐकायला तयार पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे आवडलं का सगळे लोक आले, ते म्हणले का गावाच्या नावाचा अर्थ भलेही काही असेल, याद्वारे कदाचित त्यांना वाटेल का आतमध्ये काय चाललंय, पण खरं सांगणं आता हे गरजेचं आहे. कारण आपण खोटा अभिमान बाळगण्यात काही एक राहिलेलं नाहीये. पण जर या सेवकांनी कार्य केलं तर पाणी बदललं आणि पाणी बदललं तर चांगलं पीक येईल. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे कोणाकडे आलं पाहिजे, म्हणून प्लीज प्रभूकडे या. आणि प्रभूकडे आला तर देव 100% त्याच्या वाटाद्वारे आम्हाला दाखवल, आम्हाला उपाय सांगल की आम्हाला नेमकं काय करायचं. प्रेज द लॉर्ड. नवे लोक आले, प्रभूच्या सेवकाला सांगितलं आणि त्यांनी उपाय सांगितला. काय केला, वाचव्या ठिकाणी आपण दुसरे राजे अध्याय 2 आणि त्याचंच 20 वचन पासून वाचू. तेव्हा तो म्हणाला, नवी वाटी माझ्याकडे आणा आणि तिच्यात मीठ घाला. मग ती त्यांनी त्याच्याकडे आणली. बायबल सांगतं का उपाय सांगितला. काय सांगितलं, त्यांना म्हणलं एक वाटी आणा, नवीन वाटी आणा, त्याच्यामध्ये मीठ घाला आणि ते झऱ्यामध्ये जाऊन टाका, म्हणजे पाणी कसं होऊन जाईल, चांगलं होईल. प्रेज द लॉर्ड. ना पाणी वाईट आहे, कसं आहे, पिण्याच्या योग्य नाहीये आणि पीक पण नाहीये. पण ज्यावेळेस ते देवाच्या सेवकाकडे आले त्यांनी उपाय सांगितला. काय सांगितला, उपाय. मग जसा प्रभूने त्यांना, म्हणजे प्रभूच्या सेवकाने त्यासमोर वाटी सांगितली. काय सांगितली, वाटी आणि मीठ. जस्ट नामान गेला त्याला नदीमध्ये सांगितलं 7 वेळेस काय मार, डुबकी मार. म्हणजे प्रभूचा सेवक वेगवेगळे उपाय त्याच्या लोकांना सांगत होता. प्रेज द लॉर्ड. ना प्रत्येकाचा आध्यात्मिक अर्थ आहे, परंतु आज मला हे सांगायचं का उपाय सांगणार. काय सांगणार, त्याला सांगितलं वाटीबद्दल, नामाना सांगितलं यार्देन नदीबद्दल. प्रेज द लॉर्ड. आणि जे काही उपाय सांगितले ते उपाय 100% त्यांसाठी फलदायी ठरले. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आपण प्रभूकडे आलो तर नक्कीच परमेश्वर उपाय आम्हाला सांगणार. प्रेज द लॉर्ड. मग काही लोक म्हणतील का आम्ही तर खूप दिवसापासून येतोय, मग प्रभू उपाय काय नाही सांगत. मग बायबल सांगतं हन्नाकडे बघ. कोणाकडे बघ, असं लिहिलंय प्रतिवर्षी. काय लिहिलं त्याच्यामध्ये, प्रतिवर्षी ते लोक देवाच्या मंदिरात जायचे. म्हणजे तिला पोटचं फळ नव्हतं, पण तरी देखील ते देवाच्या सहवासात जायचे, कारण त्यांना माहित होतं की इथंच आमचे उपाय आम्हाला भेटणार. प्रेज द लॉर्ड. आणि आपण वाचलंय का तिची प्रार्थना कोणी ऐकली, म्हणजे देवाने तिचं घराणं ऐकलं. प्रतिवर्षी ती आली, काही वर्षी उत्तर आलं नाही, पण देवाने शेवटी तिची भेट घेतलीच. प्रेज द लॉर्ड. जर तिने दुरावा केला असता आणि ती म्हणली असती एवढ्या दिवस मी प्रभूकडे येते मला काय मिळतं, तर कदाचित तिचं नाव पण या पवित्र शास्त्रात आलं नसतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण प्रभूकडे आलो तर 100% परमेश्वर आम्हाला उपाय सांगणार. प्रेज द लॉर्ड. पण आपण शम्वेलासारखंच झालं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे का बोल प्रभू तुझा दास ऐकतोय. प्रेज द लॉर्ड. आज लोक प्रार्थनेला येतात, परंतु ते ऐकायला आले पाहिजे का देवा तुला नेमकं मला काय सांगायचंय, देवा तुला मला नेमकं काय प्रगट करायचं, माझ्याशी बोल, कारण तुझे शब्द माझ्या डोक्यांसाठी तेल आहे प्रभू. प्रेज द लॉर्ड. शम्वेलला कळत नव्हतं पहिले, प्रभू त्याला आवाज देतोय, प्रभू त्याच्याशी बोलतोय. पण इली म्हणला का जास्त तो आवाज देईल तर म्हण का तुझा दास काय करतोय, ऐकतोय, तू बोल माझ्याशी. त्याचप्रमाणे आपण जे प्रभू आम्हाला सांगतो सहभागितेमध्ये ते ऐकलं पाहिजे, कारण ते वचन आम्हाला मार्ग दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच मार्गात चालून आम्ही फलवंत होणार. प्रेज द लॉर्ड. मग जसा त्यांना प्रभूने मार्ग सांगितला, आज तोच प्रभू आम्हाला मार्ग प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. किती लोक प्रभूकडे प्रार्थना करतात. प्रेज गॉड. का तुम्ही प्रार्थना करताय, पण प्रार्थनेला काय आलं पाहिजे, फळ आलं पाहिजे. पण परमेश्वर म्हणतो का मला तुमच्यातून काहीतरी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ते लोक पण आले का आम्हाला उपाय दे, आम्हाला काय दे. मग तो प्रार्थना करून म्हणतो का पाणी गोड होऊन जा. तो म्हणतो का मी पाणी बरं करेल, पण काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. प्रेज द लॉर्ड. काही उपाय जे असे बायबलमध्ये सांगितलेत का त्याच्यामध्ये समोरच्याचा पण सहभाग पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग आज जर आमच्या प्रार्थनेला उत्तर यावं तर प्रभू आज आमच्याकडून पण काहीतरी मागतोय. प्रेज द लॉर्ड. मग प्रभू आम्हाला काय मागतो, तर पहिली गोष्ट लिहून घ्या, प्रार्थना. प्रभूला काय पाहिजे, मग प्रार्थना सगळंच करतात, पण देवाला योग्य प्रार्थना पाहिजे. प्रभूला काय पाहिजे, कारण कधी कधी आपण प्रार्थना तर करतोय प्रभूकडे, पण ते म्हणतो तुझ्या प्रार्थनेत हेवा आहे. तुझ्या प्रार्थनेत काय आहे, तू मागतोयस, पण तू मला का मागतो, कारण तुला कोणाला तरी दाखवायचंय. तुला काय करायचं, कोणाला दाखवायचंय. आणि जर त्यासाठी तू प्रभूकडे प्रार्थना करतोय तर तुझी प्रार्थनाच योग्य मला सापडत नाही, मग मी तुला काय द्यावं. प्रेज द लॉर्ड. त्यांना वाटी मागितली, यार्देनमध्ये नामाना जायला लावलं, पण देव म्हणतो का मला योग्य प्रार्थना तुम्ही द्या. प्रेज द लॉर्ड. आज वस्तू मागत नाहीये प्रभू,
कोणत्या डोंगरावर तुम्हाला जायला सांगत नाहीये. परमेश्वर म्हणतो का फक्त मला योग्य प्रार्थना द्या. तुझी प्रार्थना कशी पाहिजे? पण अनेक लोकांची प्रार्थना हिवेची प्रार्थना आहे. कोणाला तरी दाखवायचंय, कोणाला तरी सिद्ध करायचंय का मी पण काहीतर आहे. मग प्रभू म्हणाल का मी तुझी प्रार्थना काय ऐकावी, कारण त्या प्रार्थनेत माझा गौरव नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून चेक करा का मी जे प्रभूकडे मागतोय ते योग्य आहे का. कारण प्रभू असं नाही का उत्तर देणार नाही, पण जर माझ्या प्रार्थनेत हेवा आहे तर परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला? हेवा नकोय प्रार्थनेत. काय नकोय? हेवा नकोय. प्रभू त्याला दिलं मला काय नाही, हेवा आहे. काय आहे? प्रभू त्याचं कसं केलं, माझं काय नाही केलं, हेवा आहे. मग जर तुझ्या प्रार्थनेत हेवा आहे तर प्रभू म्हणतो योग्य प्रार्थना आण माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. तुझी प्रार्थना कोणाला दाखवायला नकोय. म्हणजे मी जे तुला देईल ना ते तुला गर्वासाठी नकोय. प्रेज द लॉर्ड. माझ्या स्तुतीसाठी पाहिजे. पण तुला जे मी देईल ते घेऊन तू गर्व करणार आहेस. काय करणार आहेस? मग मी तुला ते का द्यावं? कारण नाशा अगोदर काय येतो? गर्व. नाशा अगोदर काय येतोय? तू जे मला मागल मी तुला ते देईल, त्याच्याजवळ जर तुला गर्व आला तर मग ते देऊन काय तुला फायदा. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणून परमेश्वर कधी चेक करतो. शलमोननी म्हटलं मला ज्ञान दे, पण नंतर गर्व आला. काय आला? त्याच्यात गर्व आला का माझ्यासारखा ज्ञानी व्यक्ती कोणी नाही. त्यांनी मूर्तीपूजा केली, त्यांनी देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या आणि त्याला वाटतं का ज्ञान मी शिकवतो, तुम्ही मला काय शिकवता. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतं या ठिकाणी? म्हणजे देवाची इच्छा आहे का आपण तर प्रार्थना करतोय मग एकदा चेक करा का माझी प्रार्थना योग्य आहे का. म्हणून आपली प्रार्थना पहिले करेक्ट करा का लॉर्ड मला कोणाला दाखवायचं नाही, मला कोणाला खाली पाडायचं नाही, मला कोणाला काही सिद्ध करायचं नाही, मला फक्त या प्रार्थनेत तुझा गौरव करायचा. प्रेज द लॉर्ड. जर प्रार्थना योग्य असेल तर प्रभू ऐकणार. प्रभू म्हणतो योग्य प्रार्थना. किती लोकांना कळतं? कोणाचा गौरव पाहिजे? हां, फक्त स्वतःचा स्वार्थ देखील नकोय. काही लोक फक्त स्वतःचं पाहतात. कोणाचं? पहिले हन्ना पोटचं फळ मागत होती. कोणासाठी? स्वतःसाठी. पण इतक्या वर्ष प्रार्थनेला आली, मग डोक्यात देवाचा प्रकाश पडला, म्हणून सहभागितेमध्ये मार्ग सापडतो आणि शब्द बदलले आणि ती म्हणली का प्रभू जे काही तू मला देशील तुझ्याच गौरवासाठी मी ते परत देणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ती मागती पण फक्त स्वतःचा फायदा पाहिला का. म्हणजे आपल्या मागण्यात कोणाचा गौरव पाहते. मग आपण जे मागतोय त्याच्यामध्ये कोणाचा गौरव झाला पाहिजे. पण प्रभू पाहिल का जर त्याच्यामध्ये माझा गौरव नाहीये तर मी तुला ते का द्यावं. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांच्या प्रार्थना आहे पण ते म्हणतो त्या प्रार्थनेत फक्त तुझा पर्सनल फायदा आहे, त्या प्रार्थनेत माझा गौरव नाही, माझा महिमा नाही, मग ते देऊन मी तुला काय करू. मला योग्य प्रार्थना पाहिजे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? प्रार्थना कशी पाहिजे? योग्य पाहिजे. योग्य प्रार्थना खूप गरजेची. काय शलमोन हे देखील मानला का लोकांचा न्याय करायचा आहे म्हणून मला दान दे. लोकांचा मला काय करायचं आहे? न्याय करायचा आहे. का मला बरं वाईट कळत नाही प्रभू, मला एवढा अनुभव नाही, या लोकांचा न्याय निवाडा मी कसा करू, मला ज्ञान दे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्या प्रार्थनेत कोणाचा गौरव झाला पाहिजे? जर प्रभूचा गौरव असेल तर देव 100% आपली प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. पण जर त्या प्रार्थनेत हेवा आहे, त्या प्रार्थनेत स्वतःचाच फायदा आहे, तर परमेश्वर ती प्रार्थना कधी ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. ना अजून एक पॉईंट मी याच्यामध्ये ॲड करेल का जर ती प्रार्थना आम्हाला देवापासून दूर नेणारी आहे तर परमेश्वर तीही प्रार्थना ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. एखादी गोष्ट तुम्ही कोणाकडे मागताय पण ज्यावेळेस मी तुला ते देईल तू माझ्यापासून दूर जाणार आहेस आणि दूर जाऊन प्रभूचं नुकसान नाहीये, नुकसान कोणाचं आहे. आणि म्हणून परमेश्वरची इच्छा नाही की आपलं नुकसान व्हावं आणि म्हणून कधी कधी परमेश्वर ती गोष्ट आम्हाला देत. प्रेज द लॉर्ड. मी प्रॅक्टिकल अनुभव सांगतो का परमेश्वरचं प्रेम आपल्यावर आहे. आपल्याकडे काही नसतं, कोणाकडे येतो आपण? हे प्रभू माझी इच्छा आहे, प्रभू माझी स्थिती ही बदल, देव माझी प्रार्थना ऐक. परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, प्रभू आपले मार्ग मोकळे करतो आणि मग जे आशीर्वाद देतात त्या आशीर्वाद आपण एवढं रम्य होतो, त्या कामात आपण एवढं बिझी होतो, कोणाला विसरतो. पण नंतर पुन्हा गरज लागते. पुन्हा काय लागती? आणि आपल्याला माहीत असतं का कुणी माझ्या जीवनात कार्य केलंय, आता प्रभूकडे यावं लागेल. आणि मग पुन्हा आपण देवाकडे येतो, हे प्रभू आता ही गरज आहे. ते म्हणतो एकच दिलं, एवढा लांब गेला, अजून दिल तर पत्ता पण तुझा सापडणार नाही मला. प्रेज द लॉर्ड. कळतंय? हा माणसाचा स्वभाव आहे. एक घेतो आणि लांब पळतो, त्याला वाटतं का झालं, देव म्हणतो अरे नाही परत माझी गरज तुला लागणार. पण जर एका मागण्यात तू अशा प्रकारचं कॅरेक्टर मला दाखवतो का नंतर तू मला विसरून जातो, तर मग का म्हणून मी तुझी प्रार्थना ऐकावी. कारण जर मी तुला अजून देईल तर तू पूर्ण बिझी होऊन जाशील. प्रेज द लॉर्ड. संकटात काय नाही म्हणा तुला माझी आठवण आली आता, पण जर अजून तुला देईल तर तुला माझी आठवण येणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय वचन? हा प्रॅक्टिकल अनुभव आहे. जॉब, बिझनेस, जॉब नसतो कोणाकडे येतो? मग देवा तूच जॉब दिला,
तूच काय दिला? मग आता मी काय करू? बिझनेस नव्हता, कोणी बिझनेस दिला? देवा, आता मी काय करू? ते म्हणतो एक दिलं आणि इतका लांब गेला, तुला अजून भरपूर गरज आहे. मग त्यावेळेस तू मागशील, मी तुझी प्रार्थना कशी ऐकू? कारण तू तुझा फायदा बघतोय, पण त्या फायद्यात तुझं मोठं नुकसान होणार आहे. कारण माझ्यापासून दूर जाऊन तू उन्नती पावणार. अनेक लोकांना गणित समजत नाही. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतं? समजते प्रत्येकाला. जर तुमच्या लहान लेकर तुमच्याकडे काही मागतात आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याला झेपवणार नाही, द्याल का तुम्ही त्याला? नाही, तुम्ही नाही देणार. तुम्ही म्हणताल की नाही, तुझ्याला हे झेपवणार नाहीये, कारण ह्याद्वारे तू पडशील आणि जर तुझ्या जीवाला ठेस लागली तर ती ठेस मलाच लागणार. प्रेज द लॉर्ड. उद्या जर तू पडशील तर लोक हे नाही म्हणणार का ह्याच्या चुकीने पडला, ते म्हणतील ते का तू विश्वासणारा ख्रिस्तीला प्रार्थना करणार होता, पहा त्याची कशी कंडिशन आहे आता. नाव कोणाला ठेवतात? तुमच्या देवाने काही नाही केलं. लोक काय म्हणतात? तुमचे देव. मग त्याच्या जीवनात काय नाही झालं? तुमचेच लोक आहेत ते. अरे आमचे लोक आहेत पण तो देवापासून दूर गेला ना. लोक म्हणताना कसे म्हणतात? तुमचे लोक, ते तुमचे लोक आहेत आमच्या गावात, पण ते असे कसे हो? अरे आमचेच आहेत, पण ते कसे गेले? ते लांब गेले, थोडे आशीर्वाद घेतले, लांब पळून बसले, म्हणून ती अवस्था आली. ते आले प्रभूकडे, पण ते म्हणतो काय करू तुला देऊन? तू माझ्यापासून लांब जाणार आहेस. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे लक्षात घ्या का मी देवापासून दूर तर नाही गेलो ना. जर मी देवापासून दूर आहे तर प्रभू माझी प्रार्थना ऐकणार नाही. कमॉन, किती लोकांना कळतं? प्रभूला काहीतरी पाहिजे. प्रभूला आपण पाहिजे. आपली प्रार्थना योग्य पाहिजे. जसं त्यांना वाटी सांगितली, मीठ सांगितलं, एकाला यार्दनमध्ये सांगितलं. देव म्हणतो आज मला वेगळं काही नकोय, सगळ्याचा निर्माण करता मीच आहे, फक्त प्रार्थना योग्य कर आणि तू माझ्यामध्ये स्थिर राहा. प्रेज द लॉर्ड. जर हे दिल्याने तू माझ्यापासून दूर जाणार आहे तर मी तुला ते का देऊ? प्रेज द लॉर्ड. कारण शेवटी नाश तुझा होईल आणि शेवटी तू ते खापर माझ्या डोक्यावर मानशील का प्रभू असं कसं केलंस. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं? कोणा सहवास पाहिजे? देवाचा सहवास पाहिजे. कारण देव मार्ग आहे आणि त्याच्या मार्गाबिना आपण चालू शकत नाही. मी नंतर मेसेज ऐकल. अरे त्याच टायमाचा मानना त्याच टायमाला खाल्ला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाने सहभागिता का नेमली? आपला जेवायचा एक टाइम असतो, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, हा नंतर वडापाव खा, भजे खा, तो पाठ वेगळा. पण जेवणाचा टाइम जेवता का नाही? मग सहभागितेचं वचन त्याच टायमाला खाल्लं पाहिजे ज्यावेळेस ती सहभागितेत प्रभूने ते पाठवले. प्रेज द लॉर्ड. मी नंतर खाईल, एक संगती खाईल. एकाच दिवशी चालशील, एकाच दिवशी सायकल चालवशील, एका दिवशी गाडी चालवशील का? एका दिवशी तेवढा मोठा होऊ शकतो का? स्टेप बाय स्टेप जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या सहवासात राहणं खूप गरजेचं. कारण प्रभू म्हणतो का मला काही नकोय, प्रार्थना योग्य कर आणि माझ्यामध्ये राहा. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे लोक देवापासून दूर गेले त्यांना हे कळावं का प्रभू माझी प्रार्थना का ऐकत नाहीये. मागच्याच तर प्रभू एवढं दिलं, मग आता का नाही? देव हेच म्हणतो का माझ्यापासून दूर गेला म्हणून तुला देत नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? म्हणून प्रभूला प्रार्थना पाहिजे. काय पाहिजे? योग्य प्रार्थना. सेकंड पॉइंट लिहून घ्या, विश्वास. काय पाहिजे प्रभूला? हा, प्रार्थना करतोय कोणाकडे? पण कुरकुरे काय आहे? नसती कुरकुरे. प्रभू काय नाही केलं, अजून काय नाही घडलं, 40 उपास 2 टाइम केले, इतक्या दिवसापासून प्रार्थनेला येतो, एवढ्या प्रार्थना करून घेतल्या, एवढं अर्पण दिलं, एवढं दशमांश दिलं. ते म्हणतो नसती कुरकुरे, मला विश्वास पाहिजे. मला काय पाहिजे? तुझ्यात मला विश्वास सापडत नाही, तुझ्यामध्ये मला कुरकुर सापडती, तुझ्यामध्ये मला नावं ठेवणं सापडतं, तुझ्यामध्ये हेवा देवा सापडतो, तो विश्वास मला आढळत नाही. मग का म्हणून तुझी प्रार्थना मी ऐकावी? प्रेज द लॉर्ड. इस्रायल कुरकुर करायचं. काय करायचं? कुठं आणलं प्रभू रानात, आता नॉनव्हेज भेटल का, पाणी देशीलच का, ते चांगलं होतं म्हणून देवाने त्यांना तपासलं. देवाने त्यांना काय केलं? प्रभूने लगेच त्यांना कानान देशात नेलं नाही. ते म्हणतोय कुरकुर करणारे लोक आहेत, जे कुरकुर करणारे आहेत ते लोक इस्रायलमध्ये पोहोचू शकले. प्रेज द लॉर्ड. ते वंचित राहिले. म्हणून आज अनेक लोक आपल्या आशीर्वादापासून वंचित आहेत, कारण ते कुरकुर करणार आहेत. प्रार्थना कोणाकडे करतात? प्रार्थनेत असं दाखवतात प्रभूला काय आम्ही प्रभू तुझेच आहेत. पण ते म्हणतो प्रार्थना संपल्यानंतर जे तू 4 चौघात बोलला, एकट्यामध्ये बोलला, कुणी ऐकलं? जे तू अंधारात बोलशील कोण ऐकतो? तुझ्या मनात बोलतो कोण ऐकतो? तुझी कुरकुर, तुझी चिडचिड परमेश्वर पाहत. आणि म्हणून परमेश्वर तुझ्या जीवनाद्वारे खुश नाहीये. म्हणून ते म्हणतो की योग्य विश्वास जर मला सापडला तर नक्की मी तुझी प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. एक रक्तस्त्रावी स्त्री येशूला स्पर्श करते आणि त्याला जाणवतं का सामर्थ्य माझ्यामधून काय झालं, म्हणजे प्रभूला तो विश्वास सापडला. काय सापडला? गर्दी तर एवढी मला टच करते, धक्काबुक्की करतात, मला जाणवत नाही, पण योग्य विश्वास जर मला जाणवेल तर नक्की तिथं काही ना काही कार्य घडणार.
प्रेज द लॉर्ड. यस, प्रभू एक स्त्रीला म्हणतो का तू सारखा विश्वास मला इस्रायलमध्ये सापडणार. प्रभूला विश्वास पाहिजे. काय पाहिजे? म्हणून जर कुरकुर आपल्यामध्ये आहे, चिडचिड आपल्यामध्ये आहे, प्रभूला नावं ठेवणं, हे केलं ते केलं, इतक्या दिवसापासून प्रार्थनेला येतो, मग परमेश्वर म्हणतो हेवा देवा आहे तुझ्यात, तू देवाशी पण काय करतो? वाद कर, हेवा देवा करतो. मग प्रभू तुला का ब्लेस करेल? म्हणजे देव तुझ्यावर प्रेम करतो, तू प्रभूवर प्रेम करत नाही, तू फक्त काय पाहिजे म्हणून प्रभूकडे येत. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणला ना गर्दीला, तुम्ही माझ्यासाठी येत नाही, कशासाठी येता? खाण्यासाठी. कशासाठी? तसंच प्रभू म्हणतो का आज फक्त तुम्ही चमत्कारासाठी येता. कशासाठी येता? तुम्ही मला ओळखावं, माझं राज्य जाणावं यासाठी येत. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज विश्वास तर आपल्याला पाहिजे, पण त्याचबरोबर आपण फक्त चमत्कारासाठी नाही, आपण प्रभूसाठी आलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा थर्ड पॉइंट आहे की आपलं समर्पण कोणाला पाहिजे? देवाला. वाचू या ठिकाणी आपण मत्तय अध्याय 6 31-32. आपण काय खावे किंवा आपण काय प्यावे किंवा आपण काय पांघरावे असे म्हणत काळजीत असू नका, कारण राष्ट्राचे लोक या सर्व गोष्टी मिळवायला झटतात. प्रेज द लॉर्ड. आपण काय खावे, काय प्यावे, काय मागावे हे सगळं कोणाला माहिती आहे? ते म्हणतो जगाला पण पाहिजे, तुला पण पाहिजे. पण खूप सुंदर उत्तर प्रभूने दिलं. 33 वचन. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायीपण मिळवायला झटा, म्हणजे त्यावर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रेज द लॉर्ड. तू म्हणतो तुम्ही जे मागताय मला माहिती आहे, पण पहिले कोणाचं राज्य शोधा. म्हणजे जसं आपण येतोय प्रभूकडे आणि त्यांना सांगितलं वाटी आणा, काय आणा? देव म्हणतो तुझं नीतिमत्व आण. तुझं काय आण? तुझं नीतिमत्व कुठं आहे? तुझ्या देवाचं भय कुठं आहे? गरज लागली आला कोणाकडे? का प्रभू प्रेमळ आहे, प्रभू प्रार्थना ऐकल. पण ते म्हणतो किती दिवस? जर असंच तुझं मी ऐकत राहिलो तर तू लाडवशील. काय उरशील? प्लीज बोला, काय होशील? आडवशील नाही, लाडवशील. काय होशील? हा, तू लाडवशील. आणि मग तुझं तारण होणार. समर्पण पाहिजे. काय पाहिजे? नसते चॉकलेटच देत बसतो, दात किडतील ना. दात काय होतील? किडतील. आणि मग चांगली ज्यावेळेस भाजी येईल तू खाऊ शकणार नाही. म्हणजे नसतं प्रभू देत बसला तर आपण समर्पण कधी करणार? देवाचं महत्त्व कधी पटणार? आणि म्हणून परमेश्वर पाहतो का तुमच्यात कमतरता काय, ती कमतरता मला पूर्ण भरून काढायची. प्रेज द लॉर्ड. लहान लेकरांचा फायदा आपण घेतो. काय घेतो आपण? म्हणजे तुला हे पाहिजे का? तेवढं काम कर, तेवढं स्टडी कर पहिले, तो ड्रेस घ्यायचा घेतो पहिले, ते निपट पहिले. का? कारण आपल्याला त्याच्या कामात आपलं काम काढून घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. तसंच प्रभू म्हणतो का तुमच्या कामातच, तुमच्या मागण्यातच मला माझा ख्रिस्त तुमच्यात पूर्ण करता येईल. प्रेज द लॉर्ड. तसा तो पूर्ण होणार नाही, कारण जळ लागती ना मग बरोबर माणूस वागतो. प्रेज द लॉर्ड. मी सांगितलं ना हॉस्पिटलमध्ये हात कसे असतात लोकांची प्रार्थनेला गेल्यावर? असेच असतात फक्त. हा येतो प्रार्थनेला, हा आहे विश्वास आहे, असेच एकदम बेंड झालेले, पण नंतर रिलॅक्स असतात. का? कारण समस्या गेल्यानंतर तो ताट होऊन जातो. पण समस्या असेल तर कसा असतो? आवाज एकदम दबका, आवाज एकदम दबका आवाज. प्रत्येक गोष्टीत हा नाही म्हणतच नाही. येतो ना, करतो ना, रात्री 2ला 3ला कधी प्रार्थनेला रेडी. पण हेच समस्या मिटू द्या, आपण 10ला प्रार्थनेला यायचं का? समस्या असेल तर रात्री कितीला जावं लागतं? 11, 12, कधी कुणी फोन करतं. त्या टायमाला त्याला वाटतं की माझी प्रार्थना काय व्हावी, ऐकावी. पण हे जर तुला म्हणलं या समयाला प्रार्थनेला बसशील का? तुम्हाला हा काय टाईम आहे का प्रार्थनेचं? प्लीज मला कळतंय प्रभूला जे पाहिजे ते आमच्यात सापडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येरिओचा चमत्कार झाला, पण तो म्हणला सगळं मी नाही करणार, तुम्हाला काही गोष्टी मी करायला लावणार. नामांना पण म्हणला का तुला मी बरं करेल, पण तुला पण काहीतरी करावं लागणार. प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे आज परमेश्वर योग्य प्रार्थना, विश्वास आणि आपलं समर्पण आपल्याला मागतोय. प्रेज द लॉर्ड. कारण हेच निमित्त आहे, याच निमित्तात आपण वागणार आणि याच निमित्तात आपण बदलणार. प्रेज द लॉर्ड. देवाला करायचंय असं नाही का प्रभू देणार नाही, पण देवाला पण ज्या गोष्टी आमच्यात पाहिजे त्या तयार झाल्याच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? कोणाचं समर्पण पाहिजे? कोणाचं भय पाहिजे? हा, देवाचं भय पाहिजे. भय असेल तर नक्की प्रभू ऐकल. प्रेज द लॉर्ड. प्रभू प्रेमळ आहे, पण त्या प्रेमाचा एवढा गैरफायदा पण घेऊन जमणार नाही. म्हणून परमेश्वर कधी कधी आकडून धरतो आशीर्वाद. तो म्हणतो का नाही, माझी इच्छा की तू बदलावं, तू चेंज व्हावं. असं नाही काय तुला द्यायचं नाही, तुझ्यासाठीच सगळं काही आहे, पण तू जर बदलला तर नक्की मला आनंद वाटेल. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळते प्रत्येकाला. म्हणून प्रार्थना कशी पाहिजे? योग्य. कशी पाहिजे? दुसरं आमच्यात काय पाहिजे?
विश्वास. आणि थर्ड गोष्ट आमच्यात काय पाहिजे? समर्पण. प्रेज द लॉर्ड. हे जर आमच्यात असेल तर प्रभू नक्की आपली प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोकांना कळतंय? आणि जे लोक प्रार्थना योग्य करतायत, देवाचं भय बी धरतायत आणि आपला विश्वास बी जपून आहे, मग प्रभू त्या लोकांची प्रार्थना अडवणार नाही. प्रभू नक्की तुम्हाला पारितोषिक देईल. प्रेज द लॉर्ड. काही लोक असे आहेत का त्यांच्या प्रार्थना योग्य आहेत. प्रार्थना कशा आहेत? त्यांचा विश्वास बी योग्य आहे, त्याचं समर्पण कोणाला आहे? मग प्रभू आम्हाला पण त्यांच्याच क्लासमध्ये का बसवलं? कळतंय? दोन कॅटेगरी केल्यात, अयोग्य प्रार्थना, विश्वास नाही, समर्पण नाही. पण तुम्ही म्हणताल माझी तर प्रार्थना योग्य आहे, माझं समर्पण पण देवाला आहे, माझ्याकडे विश्वास बी, मग प्रभू त्यांच्याच पंगतीत आम्हाला का बसवलं? त्याचं उत्तर आहे याकोबाच्या पत्रात अध्याय 5 10 आणि 11 2 वचन. माझ्या भावांनो, जे भविष्यवादी प्रभूच्या नावाने बोललेले त्याचे दुःख सोसण्याविषयी व धीराविषयी उदाहरण घ्या. हा, सर्वांनी काढलं, सर्व काढा. हे वचन त्या लोकांसाठी ज्यांची प्रार्थना योग्य आहे. प्रार्थना कशी आहे? यांचा विश्वास पण कसा आहे? यांचं समर्पण कोणाला आहे? तरी जीवनात काय आहेत? समस्या आहेत, काय आहेत? आणि आव्हान आहेत. आणि मग हाच प्रश्न आहे की प्रभू का हे असं का? परमेश्वर, माझं समर्पण आहे, तुझं वचनात मी चालतो, जास्तीत जास्त मी प्रयत्न करतो की माझं बेस्ट मी तुला द्यावं. प्रेज द लॉर्ड. मग प्रभू त्यांना मी काय सांगावं? कारण त्यांना वाटेल मी बी तसाच आणि तू बी तसंच, मग तू बी माझ्यासारखाच आहेस. प्रेज द लॉर्ड. पण तसं नाहीये. इथं काय लिहिलंय? पुन्हा वाचा. माझ्या भावांनो, जे भविष्यवादी प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सोसण्याविषयी व धीराविषयी उदाहरण घ्या. हा, कोणाच्या नावाने बोलले ते? पुन्हा वाच. माझ्या भावांनो, जे भविष्यवादी प्रभूच्या नावाने बोलले. कोणाच्या नावाने? कोणाचं नाव बोलायचे ते? हा, प्रभूचं नाव बोलायचे, प्रभूच्या नावाने प्रार्थना करायची. आज तुम्ही पण काय करताय? कोणाच्या नावाने? हा, तुम्ही विश्वास ठेवताय कोणाकडे पाहून? प्रेज द लॉर्ड. तुम्ही आपलं समर्पण केलंय कोणासाठी? जर तुम्ही पण त्याप्रमाणे आहात का जसं त्यांनी प्रभूच्या नावाने केलं, काय केलं? आणि तुम्ही पण प्रभूच्या नावाने प्रार्थना करताय, प्रभूचं भय धरताय, प्रभूकडे पाहून विश्वास ठेवताय, तर मग त्याचप्रमाणे देव तुम्हाला पण पारितोषिक देणार. प्रेज द लॉर्ड. पूर्ण वाचा आता. माझ्या भावांनो, जे भविष्यवादी प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सोसण्याविषयी व धीराविषयी उदाहरण घ्या. हा, काय सोसलं त्यांनी? पण काय धरला त्यांनी? धीर. दुःख सोसले आणि काय धरला? धीर. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि जे प्रार्थनेत कमकुवत ते एक कॅटेगरीमध्ये बसलोय आपण. समस्या त्यांच्या लाईफमध्ये, आपल्या लाईफमध्ये. मग प्रभू मी त्याला काय सांगावं? पण ते म्हणतो तू धीर धर. तू काय धर? धीर धर, कारण तुझं पारितोषिक मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची फक्त समस्येचं उत्तर त्याला मिळेल, तो आनंदी होईल, पण तुझ्यात प्रभूची योजना मोठी. प्रेज द लॉर्ड. समस्या माझ्या लाईफमध्ये पण आहे आणि एक नवीन व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये. माझी प्रार्थना उत्तम आहे, माझा विश्वास उत्तम आहे, माझं समर्पण आहे, पण देवा समस्या समानच. मग प्रभू का? तर देव म्हणतो त्यालाही ब्लेस करेल, तुलाही ब्लेस करेल, पण तुझ्या ब्लेसिंग्समध्ये फरक असणार. प्रेज द लॉर्ड. मग काय परमेश्वर फरक करेल? तर परमेश्वर म्हणतो का येणाऱ्या दिवसात हा अनुभव तुझ्या सेवेसाठी उपयोगात पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा अनुभव तुझ्या कशासाठी उपयोगात पडेल? सेवेसाठी. आणि कदाचित या अनुभवातून तू अनेक लोकांना स्थिर करशील. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय? काही आम्हाला वाटतं का लॉर्ड मी काय सांगावं, जर माझ्या पण प्रॉब्लेम्स त्यांच्यासारखेच आहेत, मग ते काय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतील? पण ते म्हणतो या सर्व स्थितीतून जाशील तर प्रभूला नक्की अभिमान वाटेल, कारण ह्या जो प्याला आहे हा पिणं जरा टफ आहे. टफ म्हणजे कळतं अवघड आहे का? उत्तर द्यायला काय नसतं आपल्याकडे. उत्तर द्यायला काही नसतं. तू म्हणतो ना एवढी प्रार्थना करतो, एवढं वचन वाचतो, एवढं प्रभू प्रभू करत फिरतो, मग तुझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम काय? पण जो हा प्याला पितो परमेश्वर त्याला मोठं पारितोषिक देतो. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही प्रार्थनेत आहेत, तुम्ही समर्पण आहे, तुमचा विश्वास सगळं तुमच्याकडे जे तुम्हाला सांगितलं, मग रिझल्ट का नाहीये? तर देवाला मोठं पारितोषिक द्यायचं. प्रेज द लॉर्ड. वाचूया पुढचं वचन. पहा, जे दुःख सहन करतात त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो. हा, जे काय सहन करतात, कोणाच्या नावाने सहन करताय तुम्ही? प्लीज बोला. कोणाच्या नावाने? तुम्हाला प्रभू माहिती आहे, तुम्ही प्रभूचं काम करताय, तुम्ही प्रभूच्या वचनाप्रमाणे जगताय, तरी काय सहन करताय? दुःख. काय सहन करताय? मग प्रभू गप बसणार का? नाही, प्रभूचं लक्ष आहे. आणि ते म्हणतो तू फक्त ब्लेसिंगचा विचार करतोय रे, तुझ्यात मला माझी सेवा टाकायची. प्रेज द लॉर्ड. मला असे लोक पाहिजेत जे अनुभवातून बोलतात. कशातून बोलतात? हां, व्यक्तिगत अनुभवले. कोणाला? परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड.
म्हणजे काही लोक वाचून प्रचार करतात, कसा हा इथं असं लिहिलं देव असं करतो, आणि काही लोक अनुभवातून प्रचार करतात. प्रेज द लॉर्ड. जो अनुभवातून करतो त्याचा जोर जरा जास्तच असतो. प्लीज बोला, कळतंय कशातून करतो? कारण त्यांनी फक्त वाचलंय म्हणून तो म्हणत नाही, त्यांनी प्रभूला काय केलंय? अनुभवलंय. आणि जो अनुभवातून बोलतो त्या बोलण्यावर देवाचा अभिषेक असतो. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो जांज नाहीये जी वाजणारी आहे, याच्यावर अभिषेक ओतणार मी. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर तुम्ही सहन करताय, तुमची प्रार्थना योग्य आहे, तुमच्या जीवाला वाटतं का देवा कशासाठी तुम्ही चाललोय, मी काय बोलावं, कोणाला बोलावं, लोक माझ्यावर हसतायत, पण हा प्याला आहे, तू पी. हा प्याला आहे, हा काय आहे? ही परिस्थिती, याच्यातून तुला जावं लागणार, कारण प्रतिफळ मोठं देईल, कारण तुझ्याद्वारे पण अनेक सेवकांना मला स्थिर करायचं. प्रेज द लॉर्ड. ही चैन असणार आहे. आज मी इथं उभा आहे, उद्या कोण इथं तुमच्यापैकी येऊन उभा राहील, मग तुमच्या प्रार्थनेत अजून तिसरा येऊन उभा राहील. परमेश्वर आपलं कार्य वाढवायचं. प्रेज द लॉर्ड. सेवक बदलत जातील, पण देवाची सेवा कधी थांबणार? त्याचं कार्य वाढत जायचं. प्रेज द लॉर्ड. पण जो पण तुम्ही अनुभवातून जाणार नाही, तुम्ही लोकांना कसं एनकरेज करणार? प्रेज द लॉर्ड. देवाचं काय पाहिजे? अनुभव पाहिजे का परमेश्वर काय करू शकतो. आणि म्हणून जर तुम्ही दुःख सोसतात, निराश होऊ नका. हा तुमच्या लाईफमधला बेस्ट समय. प्रेज द लॉर्ड. कारण निराशमय स्थितीमध्ये अभिषेक डबल असतो. अभिषेक कसा असतो? ज्यावेळेस तुमचे लेकरं आजारी पडतात, जास्त प्रेम तुमच्या लेकरावर तुमचं असतं. प्लीज बोला, कळतंय? ज्यावेळेस त्याला 2 गुद्दे घातलेत, 2 फटके त्याला घातलेत, तुमचं जास्त प्रेम त्या लेकरावर येतं. प्लीज बोला, कळतं? मी प्रॅक्टिकली बोलतो. त्याला काय आणलेत? 2. प्लीज बोला, काय आणले? 2 बुक्के आणलेत त्याला, 2 फटके आणलेत त्याला, पण प्रेम कसं वाढणार आता? तुमच्या जीवाला लागलेत. तो आजारी पडला, काय पडलाय? आजारी तो पडलाय, ताप त्याला आला, चटकी त्याला वाजतात, पण तुमची अति काळजी त्याच्यावर असते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कळतंय, ज्यास तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात, तुम्ही समस्यामध्ये आहात, तुम्ही देवाच्या विशेष अनुग्रहामध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं प्रेम आपल्यावर, देवाच्या जीवाला लागतं का माझं लेकरू तुटलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मला त्याला तोडायचं नाही, मला त्याला घडवायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून देव आम्हाला सांभाळणार. म्हणून जर दुःख तुमच्या लाईफमध्ये, जर तुमची प्रार्थना योग्य आहे, तुमचा विश्वास योग्य आहे, तुमचं समर्पण योग्य आहे, हे दुःख जास्त दिवस राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. मोठी साक्ष होईल आणि तुम्ही तुमचे अनुभव सांगताल की देव कसं कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. मग प्रीचिंग मध्ये तुम्हाला प्रश्न पडेल का प्रभू काय काय सांगू, लोकांना वाटेल स्वतःबद्दलच सांगतो. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? असा प्रश्न पडतो प्रीचिंग मध्ये कधी कधी, प्रभू ते सांगू म्हणलं, असं वाटतं प्रभू लोक म्हणतील आपलं सांगत वाचतं. काय करावं? देवाने अनुभव तेवढे दिलेत. प्रेज द लॉर्ड. या अनुभवातून प्रभू लोकांना स्थिर करणार. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचू, पुढे खूप सुंदर आहे. पहा, जे दुःख सहन करतात त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो. तुम्ही योबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोही पाहिला आहे. प्रेज द लॉर्ड. मला खूप आवडतं. त्याचा काय झाला? तो तुम्ही काय केलाय? तो शेवट प्रभू तुमचा करेल. प्रेज द लॉर्ड. हे प्रॉमिस आहे, हे देवाचं अभिवचन आहे ह्या सेवकांद्वारे आमच्यासाठी. जर तुम्ही दुःखी आहात का, तुम्ही आशीर्वादित आहात. आणि इथं स्टोरी संपत नाही. त्याची स्टोरी संपली का? योबाची, योसेफाची संपली का? दाविदाची संपली का? उत्तम स्थितीमध्ये प्रभूने त्यांना आणलं. प्रेज द लॉर्ड. उत्तम स्थितीमध्ये तोच परमेश्वर त्या उत्तम स्थितीमध्ये आणणार. पण आज ज्याला तुम्ही चटके म्हणतायत, उद्या ह्या अनुभवाचे बोल बोलतील. प्रेज द लॉर्ड. आज आपण योबाचं उदाहरण घेतो, आनंदाने वाचतो, त्याच्यातून आपलं बळ मिळतं, योसेफातून आपलं बळ मिळतं. पण ते बळ मिळण्यासाठी त्यांनी चटके खाल्लेत. प्रेज द लॉर्ड. त्याचं पडणं, त्याचं दुःख सहन करणं आज आमच्यासाठी फायदा ठरलाय. प्रेज द लॉर्ड. कारण त्या स्थितीमधून आपल्याला बळ येतं का देवा त्याच्याबद्दल केलं, मग माझ्याबद्दल नाही करणार का? आणि ज्यास तुम्ही इथं उभं राहताल आणि तुम्ही सांगताल मी याच्यातून गेलो, मग लोक म्हणतील का प्रभू त्याच्याबरोबर केलं, मग माझ्याबद्दल नाही करणार का? प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय कनेक्शन? आपण काय वाचतोय? वचन वाचतो. योसेफ वाचलं, दानियल वाचलं, एस्तर वाचलं. त्यांनी चटके खाल्लेत. काय खाल्ले? पण ते चटके कोणाच्या फायद्याचे झालेत? आणि आपण आनंदाने घेतो. कसं घेतो? तसंच जे तुम्ही चटके खातायत, भविष्यात त्या गोष्टी लोकांसाठी आनंद बनतील. प्रेज द लॉर्ड. लोक आनंद घेतील कारण ते तुटलेले असतील आणि जसे तुमच्याबद्दल ऐकतील ते म्हणतील अरे मी नाही, माझ्या पहिले हा पण गेला. प्रेज द लॉर्ड. येस, ते काय म्हणतील मी पाहिला नाहीये, हे काही बहीण माझ्या पहिले गेली, हे काय हा भाऊ माझ्या पहिले याच्यातून गेला. मग जर प्रभूने त्याला ब्लेस केलंय, तोच देव मलाही ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? पण देवाच्या सानिध्यात या, कारण देव मार्ग दाखवणार.
आणि जर तुम्ही आहात देवाच्या मार्गात, प्रभू तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. का प्रभूने वचन दिलं? कारण देवाला कार्य करायचं. प्रेज द लॉर्ड. देव उगाच बोलत नाही, तो परमेश्वर आहे. जर तो बोलतो तर तो करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण देव जे म्हणतो त्यावर विश्वास घट्ट धरायचा आणि ते वचन धरून ठेवायचं का लॉर्ड हे तुझं कमिटमेंट होतं या आजच्या वाचनामध्ये, मी ते मान्य करतो का जर मी आज दुःख सहन करतोय तर मी आशीर्वादित आहे आणि माझी ही कंडिशन अशीच राहणार नाही, तू ही कंडिशन बदलशील आणि मी मोठ्या गौरवासहित तुझी साक्ष सांगणार. प्रेज द लॉर्ड. किती लोक मान्य करतायत? परमेश्वर करणार. प्रेज द लॉर्ड. उभा राहूया, सर्व प्रार्थनेत जाऊया, आपण प्रे करूया, आपण नेत्र बंद करूया. थँक्यू जीसस ओ फादर. हालेलुया लॉर्ड. देवा तू उत्तम परमेश्वर आहे. अब्बा काही लोकांच्या प्रार्थना योग्य नाही, पण देवा ते तुझं वचन ऐकलं. ते म्हणतात शमूएलासारखे का होय बोल प्रभू मी ऐकतोय, मी माझी प्रार्थना बदलणार. कुणाला दाखवावं, काही सिद्ध करावं का मी काहीतरी आहे, त्यासाठी मला नकोय पित्या. देवा जर हे मिळून मी तुझ्यापासून दूर जाणार आहे तर तरी मला नकोय पित्या. प्रभू माझ्या प्रार्थना योग्य कर आणि ज्यास तू मला देशील मी तुझ्यापासून लांब जाऊ देऊ नको पित्या, मी तुझ्या अधिक जवळ येऊ दे पित्या. प्रभू तो अनुग्रह मला दे. माझ्यात प्रभू चिडचिड जास्त असेल का प्रभू असं का तसं का, तर प्रभू मला अनुग्रह दे. संयमचा आत्मा दे प्रभू. सहनशीलता वाढव पित्या, कारण देव मला मोठं पारितोषिक देईल. अब्बा फादर माझं समर्पण नसेल तर माझं समर्पण वाढू दे पित्या. आणि प्रभू ज्या लोकांच्या प्रार्थना योग्य आहे, ज्यांचा विश्वास योग्य आहे, त्यांचं समर्पण प्रभूला आहे, ते म्हणतो तू आशीर्वादित आहेस, तू आशीर्वादित आहेस. तू आज खूप दुःखी आहे, तू खूप निराश आहे, तुटला आहे आतून, आपले अश्रू आवळून धरलेत तू. कारण प्रभूमध्ये रडताही येत नाही, कारण मी कसा माझा अविश्वास प्रगट करू. देव तुझी अवस्था जाणून आहे, देव तुझी परिस्थिती जाणून आहे, पण ते म्हणतो त्या सेवकांकडे बघ का त्यांचा अंत त्या दुःखात मी होऊ दिला नाही, त्यांचा शेवट मी आनंदात केला. तोच परमेश्वर देव तुझा आहे. कमान सर्व आपले हात उभारूया. देव तुमशी बोलतो, जे टीव्हीवर पाहतात, जे यूट्यूबवर आहेत, लाईव्ह आहेत, जे देव तुम्हाला पाहतोय. देव या स्थितीत तुम्हाला सोडणार नाही. देव तुम्हाला या स्थितीत सोडणार नाही. परमेश्वर म्हणतो मी अन्याय होऊ देणार नाही, मी न्यायी परमेश्वर आहे. तू योसेफकडे पहा, तू योबकडे पहा, तू दानियलकडे पहा, तू दावीदकडे पहा, त्याचा शेवट मी उत्तम केला. तुझी वाट योग्य आहे, तुझं समर्पण उत्तम आहे, मी तुला सोडणार नाही. आपला विश्वास स्थिर कर. हा प्याला पिण्यास देवाकडे बळ माग. हा अनुभव तुझ्या जीवनातला अनेक लोकांना स्थिर करणार आहे. तू ज्याच लोकांसाठी प्रार्थना करशील त्या प्रार्थनेत अभिषेक असणार. ज्यावेळेस तू आराधना करशील त्याच्यातून सामर्थ्य वाहणार. ज्यावेळेस तू वचन बोलशील ते वचन लोकांचं लाईफ बदलून टाकेल, ते लोकांमध्ये जीवन भरेल, कारण तू त्या अनुभवातून चाललायस. म्हणून पळू नको या अनुभवापासून. हा अनुभव तुला तयार करतो आणि या अनुभवाद्वारे तू देवासाठी एक उत्तम प्रोडक्ट बनशील आणि देव तुझ्यात आपला महिमा करून घे. कारण आपला हात उभारूया. या अवस्थेत प्रभू मला सोडणार नाही. परमेश्वर माझा शेवट चांगला करणार आहे. जे दुःख सहन करतात ते आशीर्वादित आहे. आमेन.